नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन गायकवाड. मागील 1-2 दिवसापूर्वी एक लोकल न्यूज चॅनलला बातमी आली होती आमच्या पक्षकारांच्या विरोधात. त्याबद्दल क्लिअरिफिकेशन देण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. त्यामध्ये व्हिडिओ हा जो आहे तो वकील साहेबांनी दिलेला होता आणि ते व्हिडिओ देत असताना वकील साहेबांनी पूर्णपणे त्यात कबूल केलेलं होतं की बाबा सगळं प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे आहे आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणाला म्हणजे क्रिमिनल प्रकरण करण्यासाठी व शासकीय महसुली विभागावर दबाव टाकण्यासाठी हा कालचा व्हिडिओ हा देण्यात आलेला होता. त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या गटांबद्दल 227, 228 किंवा 230 या गटाबद्दल पूर्णपणे न्यायालयामध्ये दावा चालू असून सदर दाव्यामध्ये जे त्यांनी उल्लेखल्याप्रमाणे वारसांबद्दल जो उल्लेख केलेला आहे तसं कुठल्याही प्रकारचे वारस अजून हे ठरवून घेण्यात आलेले नाहीत. जे वारस ठरवण्यासाठी त्यांनाही अधिकार आहे, पण तो तसा त्यांनी काय अजून वापरलेला नाही. परंतु विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे. मागील काही दिवसापूर्वी मागील वर्षी सदर प्रकरणाबाबत एक फौजदारी कंप्लेंट सासवड पोलीस स्टेशनला झाली होती आणि ती कंप्लेंट दिवाणी स्वरूपाची असल्याबाबत न्यायालयाने स्पष्ट नमूद करून यामध्ये ज्या व्यक्तींची नावं घेण्यात आलेली आहेत व्हिडिओमध्ये त्या सर्व व्यक्तींना अटकपूर्व जामीन हा मंजूर झालेला होता. परंतु त्यात जामीन मंजूर झाल्यानंतर ऐन प्रकारे दुसऱ्या प्रकरणात कशा पद्धतीने अटकाव करता येतंय का हे पाहण्यासाठी व दबाव टाकण्याच्या उद्देशाने परत एकदा त्यांनी खोटी तक्रार दिलेली आहे आणि प्रशासनाला सदर खोट्या तक्रारीच्या आधारे वेटीस धरण्याचं काम चालू आहे. ह्यामध्ये वकील साहेबांचा व्हिडिओ झाल्यानंतर जो समीर शेख म्हणून ज्याने व्हिडिओ दिलेला आहे तर त्या व्यक्तीने त्या गटाबद्दल जी फसवणूक झाल्याबद्दल पीरजादे या व्यक्तींचाही बिल्डरचा उल्लेख करतोय. तर वैयक्तिक तसं पाहिलं तर समीर शेख याने स्वतः त्यांना 2015 मध्ये सदरच्या खरेदी खताला ही त्याने पूर्ण संमती दिली असून ते खरेदी खत जे आहे संमतीपत्र नोंदणीकृत असून ते आमच्याकडे सध्या उपलब्ध आहे आणि ही परवानगी देत असताना किंवा हे संमतीपत्र देत असताना त्याने त्याबाबत काही रकमा स्वीकारलेल्या आहेत त्या गटांबद्दल. त्याबद्दलचे फोटो सुद्धा आमच्याकडे आहेत. जसं की हा फोटो आहे त्यामध्ये तो रक्कम स्वीकारत आहे, ह्या फोटोमध्ये सुद्धा तो रक्कम स्वीकारत आहे. म्हणजे एकंदरीत चोराच्या उलट्या बोंबा जे गट त्याने ऑलरेडी बेकायदेशीरपणे विकलेले आहेत आणि ज्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार असून त्याला सुद्धा आरोपी करा अशी आमची मागणी असताना तोच उलट की माझाच अशी फसवणूक झाली आहे आणि मीच वारस होतो म्हणून ते खोट्या पद्धतीने सांगून जे अशा पद्धतीचे एक सुज्ञ आणि हुशार विधीज्ञांना सुद्धा वेड्यात काढून त्यांना अशी बाईट द्यायला लावतो, हे फारच म्हणजे वाईट प्रकार आहे असा. आणि आम्ही जे लढतोय ते न्यायालयीन लढाई लढतोय आणि वकील साहेबांनी जे उल्लेख केलेले आहेत की बाबा हे खोटे फेरफार आहेत किंवा मंडल अधिकाऱ्यांनी असं नोंदी घेतलेल्या आहेत तर त्यासाठी जी अर्धन्यायिक महसुली कार्यपद्धती आहे, जे अर्ध न्यायालय आहे त्या ठिकाणी वकील साहेबांनी दाद मागायला हवी आणि त्या न्यायालयाचा जो निर्णय आहे तो मान्य नसेल तर जे न्यायालयाची पद्धत आहे अपिलाची त्यामध्ये जायला हवं. त्यासाठी असं ह्या पद्धतीचा व्हिडिओ देऊन शासनावर दबाव टाकून किंवा कुठल्याही वेगळ्या गैरमार्गाने फक्त आमच्या पक्षकाराला त्रास होण्याच्या दृष्टीने त्यांनी तो व्हिडिओ दिलेला आहे. आता माझ्यासोबत ज्या समीर शेखनी तक्रार दिलेली आहे त्याच्या ह्या सख्या मावश्या आहेत, त्यामध्ये ही मड्डो आहे, त्यानंतर एक निसा आहे. तर ह्या त्यांच्या मावश्या सोडलेत आणि तो त्याच्या आजीच्या प्रॉपर्टी बद्दल भांडण करतोय. वकील साहेबांनी किंवा त्यांनी सुद्धा मोमेडियन लॉ वारसा हक्क ह्या गोष्टींचं अवलोकन करून तक्रार करावी. कारण नसताना ते आमची बदनामी करत आहेत आणि शासनाला वेटीस धरत आहेत. उलट पक्षी त्यांचे अर्ज फारच लवकर निकाली काढायचा प्रकार होतोय आणि आमचे अर्ज तसेच पेंडिंग ठेवले जातात. ह्याबद्दल आमचा लढा चालू आहे. तर अशा पद्धतीने कारण नसताना त्यांनी त्रास देत असल्या कारणाने त्यांनी जी काही बाईट दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी माफी मागावी आमच्या पक्षकारांची व पीरजादे यांची आणि ती बाईट मागे घ्यावी अशी माझी त्यांना कळवळून एक वकील मित्र म्हणून विनंती आहे. माझं नाव हुसेन दगडू शेख, राहणार पठारवाडी. माझे वडील दगडू अब्दुल शेख, चुलते मोहम्मद अब्दुल शेख, राहणार पठारवाडी. सदर 100 वर्षापूर्वीपासून जमीन आमची असून कायदेशीर समोरच्यावर कारवाई करावी. दिवाणी न्यायालयात काय चालू असून यांनी खोट्या नाट्या कंप्लेंट करून कायदेशीर आम्हाला अडकावलं, जेलला पाठवलं ताबा घेण्यासाठी. तर सदरील ज्याची जमीन आहे त्याची चौकशी करून त्याला देणे एवढीच आमची इच्छा आहे, विनंती आहे. मड्डो मोहम्मद शेख माझं नाव. ही समीर जी आहे का नाही, ह्यो माझ्या बारक्या बहिणीचा मुलगा आहे. ह्याचा काही तो भोरचा आहे, त्याचा काही संबंध नसताना ना तो आम्हाला टोचन करतोय. काय
दारू पिऊन आम्हाला धक्कागुच्चा करतोय, भांडणं करतोय, बहिणीच्या घराच्या दारावर दगडी मारतोय. आणि आमची जमीन असताना तो काय म्हणतो की मग आमची स्वतःची आहे, आमचा हक आम्हाला जर नाही मिळला तर आम्ही तिघी बहिणी आत्महत्या करू, जगणार नाही आम्ही. आणि ह्याला कारणी फक्त समीर आणि गावातली लोक असतील, जी जे हाईत का नाही ती सगळी असतील. का तर ह्याला आम्ही सांभाळला, ह्याला लहानाचा मोठा केला, पण ह्याने आमच्यावर टंगडी केल्या. ह्यो आमचा आता कुणी नाही आणि ह्याला आम्ही आता मानत नाही. आणि तो इथला नाही, तो भोरचा आहे. आमच्या इथं आम्ही सांभाळला म्हणून तो आमचा झाला असा होत नाही. त्याचा काही संबंध येत नाही. त्याचा जरी काही संबंध असेल तर तो भोरला बघायचा, इथं पटरवाडीला बघायचा नाही. ही माझ्या आई वडिलांची जमीन आहे. ह्याला आम्ही तिघी बहिणी वारस आहे. आणि एक हुसेनबाई, ह्यो भाव आमचा भाव हुसेनबाई. आम्ही तिघी बहिणी, एक भाव आहे आमचा. की आम्ही चौघच आहे. जो काय हक्क आहे तो आम्हाला चौघाला मिळला पाहिजे. नाही आम्हाला जर मिळला हक्क तर आम्ही चौघ बी आत्महत्या करणार आहे.